हॅलो स्टुडंट, सेल सायकल अँड सेल डिव्हिजन हा लेसन आपण स्टडी करतोय. तर या लेसनच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण याची इंट्रोडक्शन पाहिली आणि सेल सायकल म्हणजे काय असतं, ते किती फेजेसमध्ये डिवाइड होते हे आपण पाहिलं. सो फर्स्ट फक्त सेल सायकलची डेफिनेशन रिवाइज करते. सेल सायकल काय आहे, तर सेल सायकल इट इज सिक्वेन्स ऑफ इव्हेंट. इव्हेंटचा सिक्वेन्स आहे. मग कोणकोणते इव्हेंट, कोणकोणत्या घटना घडतात, तर फर्स्ट सेल जी आहे ती तिचा DNA, तिचा जिनोम जे आहे ती रेप्लिकेट करते. जिनोम रेप्लिकेट केल्यानंतर ती बाकीचे सगळे तिचे अदर कॉन्स्टिट्युएंट सिंथेसाइज करते आणि इव्हेंच्युअली ती सेल दोन पार्टमध्ये डिवाइड होते. तर या सगळ्या सिक्वेन्शियल इव्हेंटना आपण काय म्हणतोय, सेल सायकल. पुन्हा एकदा रिपीट करते, सेल सायकल म्हणजे काय, इट इज सिक्वेन्स ऑफ इव्हेंट इन विच सेल रेप्लिकेट्स इट्स जिनोम. सेल तिचा जिनोम रेप्लिकेट करते. नेक्स्ट सिंथेसाइजेस अदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ सेल. बाकीचे जे कॉन्स्टिट्युएंट आहेत, मग सायटोप्लाझम, बाकीच्या सगळ्या ऑर्गॅनली हे सगळं सिंथेसाइज करते अँड इव्हेंच्युअली गेट डिवायडेड इंटू टू सेल. सो दीज सेरीज ऑफ इव्हेंट, सिक्वेन्स ऑफ इव्हेंट, इट इज कॉल्ड ॲज सेल सायकल. हे जे सेरीज आहेत, ही जी सिक्वेन्स आहे इव्हेंटची, याला आपण सेल सायकल असं म्हणतो. आणि अजून एक मुद्दा फक्त क्लिअर करा. फॉर एक्झाम्पल ही सेल असेल, ही सेल डिवाइड होण्याआधी तिच्या आतमध्ये काय काय आहे, न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याचे दोन टाईप, रफ आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्यानंतर नेक्स्ट गोल्जी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम्स, सायटोप्लाझम, अशा बऱ्याच गोष्टी सेलमध्ये प्रेझेंट आहेत, ज्या तुम्ही सेल ऑर्गॅनली त्या लेसनमध्ये स्टडी केल्या असतील किंवा सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन, तर त्या लेसनमध्ये तुम्ही स्टडी केलेलं असेल. मग आता जर या सेलमध्ये एक न्यूक्लियस असेल आणि ही सेल जर दोन पार्टमध्ये, दोन सेलमध्ये जर डिवाइड होणार असेल आणि ही आत्ता जर डिव्हिजनला प्रोसीड झाली, तर हा एक न्यूक्लियस एका सेलमध्ये जाईल, दुसऱ्या सेलला न्यूक्लियस मिळणार नाही. इन शॉर्ट, सेलचं कंटेंट जर डबल झालेलं नसेल तर ती सेल दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होऊ शकणार नाही. सो इक्वल डिव्हिजन जर व्हायचं असेल तर सगळं कंटेंट काय करावं लागेल, डबल. मग आपली जी डेफिनेशन आहे त्यात मी फर्स्ट सांगितलं, सेल रेप्लिकेट इट्स जिनोम. सेल जी आहे ती तिचा जिनोम रेप्लिकेट करते किंवा जिनोम सिंथेसाइज करते, म्हणजे ही याच्यासारखा अजून एक न्यूक्लियस. सेकंड इव्हेंट आहे की सेल बाकीचे कॉन्स्टिट्युएंटसुद्धा डबल करते, सिंथेसाइज करते. बाकीचे कॉन्स्टिट्युएंट म्हणजे सायटोप्लाझम, ER, गोल्जी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया, हे बाकीचे कॉन्स्टिट्युएंटसुद्धा डबल केले जातात आणि मग ही सेल दोन पार्टमध्ये डिवाइड होते. तर या सिक्वेन्शियल इव्हेंटना आपण काय म्हणतोय, सेल सायकल असं म्हणतो. आता ही सेल सायकल ॲक्च्युली कशी रन होते, तिच्यामध्ये कोणकोणत्या फेजेस आहेत हे आपण डिटेल पाहणार आहोत. आणि त्याच्या पुढचा मुद्दा, ही सेल सायकल आपण दोन्ही बुकमधून, NCERT ॲज वेल ॲज स्टेट बोर्ड, दोन्ही बुकमधून आपण स्टडी करणार आहोत. सो आज आपण स्टार्ट करतोय इव्हेंट्स इन सेल सायकल. सो सेल सायकल is divided in two phases. सेल सायकल जी आहे ती दोन फेजेसमध्ये डिवाइड होते. तिचे मेन दोन फेजेस आहेत. या ठिकाणी मी ती सेल सायकल ड्रॉ केलेली आहे. मग या सेल सायकलमधले दोन फेजेस कोणते आहेत, तर त्यातली फर्स्ट फेज आहे इंटरफेज आणि दुसरी जी फेज आहे तिला म्हटलं जातं एम फेज. ओके, आता या डायग्रॅममध्येच बघायचं झालं तर इंटरफेज कोणती, तर या पॉईंटपासून जे येलोमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे इथपासून स्टार्ट होते, ही कंटिन्यू इथंपर्यंत जी दिलेली आहे ही सगळी जी आहे ती काय आहे, इंटरफेज. म्हणजे आपण ॲरोनी दाखवायची झाली तर इथपासून ही एवढी सगळी जी आहे ती इंटरफेज आहे. आणि या ठिकाणी जिथं मी प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज, सायटोकायनेसिस हे लिहिलेलं आहे, एवढा जो पार्ट आहे इथला, तर या पार्टला म्हटलं जातं एम फेज. सो आपण सेल सायकल किती फेजेसमध्ये डिवाइड केली, दोन फेजेसमध्ये, इंटरफेज आणि एम फेज. सो आता इंटरफेज आणि एम फेज याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर ते आपण पाहतोय. सो बघा, इंटरफेज इट इज
फेज बिटवीन टू सक्सेसिव्ह एम फेज. फॉर एक्झाम्पल ही एक एम फेज आत्ता रन झाली किंवा एम फेज झाली. एम फेज झाली की पुन्हा काय असणार आहे, इंटरफेज. आणि ही इंटरफेज संपली की पुन्हा एक एम फेज. म्हणजे लिहायचं झालं तर समजा पहिलं आपण मायटॉसिस घेतलं, एम फेज झाली. एम फेज झाली की पुन्हा कोणती स्टार्ट होते, इंटरफेज. आणि इंटरफेज संपली की पुन्हा काय असते, एम फेज. ही इंटरफेज संपली की पुन्हा एम फेज. इन शॉर्ट 2 सक्सेसिव्ह एम फेजमध्ये जी आहे तिला काय म्हटलं जातं, इंटरफेज असं म्हटलं जातं. सो इट इज फेज बिटवीन 2 सक्सेसिव्ह एम फेज. एक मायटोटिक डिव्हिजन झालं की जी सुरू होते ती इंटरफेज असते. ती नेक्स्ट इंटरफेज संपली की पुन्हा काय होणार आहे, मायटॉसिसच होणार आहे. सो एक मायटॉसिस संपल्यापासून ते दुसरं मायटॉसिस सुरू होईपर्यंत, दुसरी एम फेज सुरू होईपर्यंत मधली जी काही फेज आहे या फेजला इंटरफेज असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, जर एक सेल 24 आवर्समध्ये डिवाइड होत असेल तर बघा, इन 24 आवर्स ओके मेजर टाइम is required for interphase. जर आपण 24 तासामध्ये एक सेल 2 पार्टमध्ये डिवाइड होते असं म्हटलं तर त्या 24 तासामधला बराच मोठा स्पॅन जो आहे तो इंटरफेससाठीच लागतो. म्हणजे 24 आवर्समधला मोर दॅन 95% वेळ जो आहे, मोर दॅन 95% टाईम जो आहे तो कोणाला लागणार आहे, या इंटरफेजला लागणार आहे. ही जी एम फेज आहे हार्डली 1 आवर, 24 तासामधल्या एखाद्या तासामध्ये ही एम फेज कंप्लीट होते. 1 तासच तिला वेळ लागतो. बाकीचे जे 23 तास आहेत ते एकट्या इंटरफेजला लागतात. सो तुम्ही समजून घेऊ शकता की इंटरफेज जी आहे हिला सगळ्यात जास्त टाईम स्पॅन जो आहे तो त्या सेल सायकलमध्ये लागत असतो. त्यानंतर नेक्स्ट ही जी इंटरफेज आहे हिला रेस्टिंग फेज म्हटलं जातं, कॉल्ड ॲज रेस्टिंग फेज. ह्या फेजला रेस्टिंग फेज म्हटलं जातं. सेल आता रेस्टमध्ये आहे असं मानलं जातं, पण ॲक्च्युली सेल रेस्टिंग फेजमध्ये नाही किंवा सेल रेस्टमध्ये नाही आहे. तर या फेजमध्ये सेल मेटॅबॉलिकली ॲक्टिव्ह असते. ओके, सो बघा, सेल इज मेटॅबॉलिकली ॲक्टिव्ह. म्हणजे त्या सेलच्या आतमध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन, सिंथेसिस या गोष्टी सुरू असतात इंटरफेजमध्ये. जरी म्हणत असलो की ती रेस्टिंग फेजमध्ये आहे तरीसुद्धा ती मेटॅबॉलिकली कशी आहे, ॲक्टिव्ह आहे. मग या इंटरफेजमध्ये सेल एक्झॅक्टली करते काय, तर इन इंटरफेज दी सेल प्रिपेअर इटसेल्फ फॉर एम फेज. सेल स्वतःला एम फेजसाठी तयार करते किंवा मायटॉसिससाठी ती स्वतःला तयार करत असते. सो इंटरफेज ही प्रिपरेशनची फेज आहे, सगळी प्रिपरेशन. इन शॉर्ट जर आपण कुठे बाहेर जाणार असो तर जाण्याआधी जी काही आपण प्रिपरेशन करतो त्या पद्धतीनं या फेजमध्ये सेल डिवाइड होणार आहे. तर डिवाइड होण्याआधी, 2 पार्ट होण्याआधी जी काही तयारी करायला पाहिजे ती सगळी तयारी या इंटरफेजमध्ये होत असते. सो जरी आपण तिला रेस्टिंग म्हणत असलो तरी ही मेटॅबॉलिकली ॲक्टिव्ह फेज आहे, ज्याच्यामध्ये बरेच प्रोटीन, RNA वेगवेगळ्या गोष्टी सिंथेसाइज केल्या जातात. इव्हन DNA सिंथेसाइज केला जातो आणि सेल स्वतःला एम फेजसाठी तयार करत असते. ओके, मग याच्यामध्ये काय काय होतं, सेल अंडरगो सेल ग्रोथ and DNA also replicated. मग या फेजमध्ये 2 गोष्टी कोणत्या होतात, तर एक सेल जी आहे ती ग्रो होते, तिचं कंटेंट ती डबल करते. आणि दुसरी गोष्ट DNAचं रेप्लिकेशन, एका DNAचे 2 DNA तयार करणं, ही गोष्टसुद्धा कुठे होणार आहे, तर या इंटरफेजमध्येच होणार आहे. आता ही जी इंटरफेज आहे तिचे पुन्हा 3 पार्टमध्ये डिव्हिजन आहे. मग आता ही इंटरफेज किती पार्टमध्ये डिवाइड होते बघा, इट इज डिवाइडेड इंटू 3 पार्ट. कोणत्या 3 पार्टमध्ये डिवाइड होते, त्यातला फर्स्ट जो आहे
त्याला म्हटलं जातं G1 फेज. सेकंड जे आहे त्याला म्हटलं जातं S फेज. आणि थर्ड G2 फेज. सो या ठिकाणी हा जो फर्स्ट पार्ट आहे हा एवढा G1 फेजचा आहे. हा सेकंड पार्ट S फेज आणि थर्ड G2 फेज. G1 फेज, S फेज आणि G2 फेज या 3 पार्टमध्ये ही इंटरफेज डिवाइड होते. आता या प्रत्येक फेजमध्ये वेगवेगळे इव्हेंट होतात, तर ते इव्हेंट आपण डिटेल पाहणार आहोत. पण आत्ता जे मी बोर्डवरती पॉईंट लिहिलेले आहेत यातला प्रत्येक वर्ड इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट मी म्हटलं की इंटरफेज इट इज फेज बिटवीन 2 सक्सेसिव्ह एम फेज. आणि आता मी ड्रॉ केलं होतं की एक एम फेज झाली, त्यानंतर पुन्हा इंटरफेज असेल, पुन्हा एम फेज असेल. तर या टाईपचे MCQ जे आहेत ते विचारले जातात. आता फक्त एवढ्या छोट्या ह्याच्यावरती नाही, पण या पद्धतीनं विचारलं जाईल. म्हणजे G1 फेज, त्यानंतर काय होणार आहे S फेज, मग G2 फेज, मग M फेज. हा सिक्वेन्स कसाही दिला जाऊ शकतो. म्हणजे असंही असू शकतं M फेज, M नंतर पुन्हा काय आली पाहिजे G1, मग S, मग नंतर असणार आहे G2. सो या सिक्वेन्सचे क्वेश्चन जे आहेत ते MCQ मध्ये नीटला विचारले जातात. सो त्यासाठी सिक्वेन्स माहिती पाहिजे की कोणत्या सिक्वेन्सनी ही सायकल रन होती आहे. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट इट इज फेज बिटवीन 2 सक्सेसिव्ह एम फेज. 2 एम फेजच्या मधली ही फेज आहे. तर हा पॉईंट नीट लक्षात घ्या. सेकंड थिंग, इन 24 आवर मेजर टाईम इज रिक्वायर्ड फॉर दिस इंटरफेज. 24 तासामध्ये जर एक सेल डिवाइड होत असेल तर त्या 24 आवर्समधला जास्तीत जास्त टाईम इंटरफेससाठीच घेतला जातो. म्हणजे 95%पेक्षाही जास्त पार्ट इंटरफेससाठी यूज होतो. हार्डली 1 आवरमध्ये एम फेज जी आहे ती कॅरी आउट होते. ओके. सो मेजर टाईम रिक्वायर्ड आहे. हा याच्यामधला वर्ड महत्त्वाचा आहे की जास्त टाईम घेते. असाही प्रश्न पडेल की जास्त टाईम का घेईल, कारण या ठिकाणी बरेच प्रोटीन RNA सिंथेसाइज होत आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा DNA रेप्लिकेट होतो आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे DNA वरती आपले सगळे कॅरेक्टरिस्टिक, आपले सगळे फंक्शन DNA वरती डिपेंड करतात. DNA जर व्यवस्थित पॅरेंटकडून डॉटरमध्ये आला तर ती सेल व्यवस्थित काम करेल. जर त्याच्यामध्ये काही मिस्टेक झाल्या, म्युटेशन झाल्या, तर नेक्स्ट जी डॉटर सेल तयार होणार आहे ती प्रॉपरली वर्क करू शकणार नाही. त्यासाठी आधी जो DNA आहे त्याची कार्बन कॉपी तयार करताना अतिशय काळजीपूर्वक कोणतीही मिस्टेक होऊ न देता ती करावी लागते. त्यासाठी तेवढा वेळ जो आहे तो त्या फेजमध्ये घेतला जातो. ओके. सो हे जास्त टाईम पिरियड घेते हे इथं महत्त्वाचं आहे. या स्टेटमेंटमध्ये काय महत्त्वाचं आहे, इट इज कॉल्ड ॲज रेस्टिंग फेज. इंटरफेजलाच काय म्हणतात, रेस्टिंग फेज. पण जरी रेस्टिंग फेज म्हणत असले तरी सेल मात्र रेस्टला अजिबात नाही, रेस्ट करत नाही आहे. ती मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आहे, तिच्या आत बऱ्याच गोष्टी तयार होत आहेत. नेक्स्ट, या फेजमध्ये सेल स्वतःला ह्या एम फेजसाठी तयार करत असते, स्वतःची प्रिपरेशन करून ठेवत असते. आणि त्यानंतर इंटरफेज जी आहे तिच्यामध्ये काय काय होतं, तर सेलची ग्रोथ होते, सगळे कॉन्स्टिट्यूएंट डबल होतात, DNA रेप्लिकेट होतो. हे सगळं या इंटरफेजमध्ये होतं. मात्र कोणत्या पार्टमध्ये कोणती गोष्ट तयार होणार, आधी काय होणार, नंतर काय होणार, याचा एक सिक्वेन्स ठरलेला आहे. आणि त्यासाठी आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण इंटरफेज 3 पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. त्यातला फर्स्ट पार्ट आहे G1 फेज, दुसरा आहे S फेज आणि तिसरा G2 फेज. G1 फेजला ग्रोथ फेज 1 किंवा गॅप फेज 1 असंही म्हटलं जातं. S म्हणजे सिंथेसिस, इथं DNA सिंथेसाइज होतो. आणि G2 म्हणजे गॅप फेज 2 किंवा ग्रोथ फेज 2 असंही म्हटलं जातं. सो दिस इज अबाउट इंटरफेज. हे पॉईंट सगळ्यांनी व्यवस्थित नोट करायचे. इंटरफेज नंतर नेक्स्ट आहे एम फेज. या एम फेजमध्ये सेल डिव्हिजन किंवा मायटोसिस जे आहे ते कॅरी आउट केलं जातं. नेक्स्ट बघा, याच्यासाठी लेस टाईम जो आहे तो रिक्वायर्ड असतो. सो लेस टाईम इज रिक्वायर्ड. आपण इथं बघितलं की इंटरफेजला बराच वेळ लागतो, त्याच्याशी कम्पेअर करता एम फेजला कंपॅरेटिव्हली खूप कमी वेळ लागतो. एम फेजमध्ये काय होतं, फर्स्ट न्यूक्लियर डिव्हिजन आणि त्यानंतर काय होतं तर सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. बघा, जर ही सेल असेल आणि सेलच्या आतमध्ये जो DNA, त्यातला DNA त्यांनी डबल करून ठेवलेला आहे. मात्र ह्या डबल केलेला जो DNA आहे तो 2 न्यूक्लियसमध्ये डिव्हाइड करणं, हे जे काम आहे ते कुठे होतं, न्यूक्लियर डिव्हिजनमध्ये केलं जातं.
आणि हे जे न्यूक्लिअर डिव्हिजन कॅरिओकायनेसिस आहे ते कुठे होतं, एम फेजमध्ये. आणि कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर ही सेल 2 पार्टमध्ये डिवाइड होणं, ज्याला आपण सायटोकायनेसिस असं म्हणतो, हे सुद्धा या एम फेजमध्ये होतं. सो एम फेजमध्ये 2च गोष्टी होतात. आधी जे डबल झालं आहे ते 2 पार्टमध्ये इक्वली डिवाइड करणं. मग डबल काय झालं आहे, एक DNA डबल झालेला आहे, तो 2 न्यूक्लियसमध्ये डिवाइड केला जातो. 2 सायटोप्लाझ्मिक कंटेंट डबल झालेलं आहे, ते 2 सेलमध्ये डिवाइड केलं जातं. सो दिस इज एम फेज, ज्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होतं, मायटॉसिस होतं, खूप कमी वेळ लागतो. आणि यात 2 गोष्टी होतात, एक न्यूक्लिअर डिव्हिजन आणि 2 सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. ओके, यानंतर ही जी इंटरफेज आणि तिच्या ज्या 3 फेजेस G1, S आणि G2 या फेजेस आपण नेक्स्ट डिटेल पाहतोय. सो बघा, ओके. सो इंटरफेज जी आहे ती 3 पार्टमध्ये डिवाइड होते, G1 फेज, S फेज आणि G2 फेज. तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आहे G1 फेज. सो G1 फेजमध्ये काय इव्हेंट होतात बघा. सी इट इज इंटरवल बिटवीन मायटोसिस अँड DNA रेप्लिकेशन. ओके. सो G1 फेज काय आहे, तर ही जी G1 फेज आहे कोणाच्या मध्ये येते, तर G1 फेजच्या आधी काय आहे, मायटॉसिस, आणि G1 फेजच्या नंतर काय आहे, S फेज म्हणजेच DNA रेप्लिकेशन. तर बघा, मायटॉसिस आणि DNA रेप्लिकेशन यांच्यामध्ये येणारी जी फेज आहे त्या फेजला काय म्हणतो आपण, G1 फेज. सो G1 फेज इट इज इंटरवल बिटवीन मायटॉसिस अँड DNA रेप्लिकेशन. नेक्स्ट, इन दिस फेज सेल इज मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह. या फेजमध्ये सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असते. त्यानंतर नेक्स्ट बघा, कंटिन्युअसली ग्रो बट डू नॉट सिंथेसाइज DNA. ओके, काय काय दिलं बघा. फर्स्ट, इट इज इंटरवल बिटवीन मायटॉसिस अँड DNA रेप्लिकेशन. सो तुम्हाला ह्या डायग्रॅमवरून पण कळते की G1 फेज कोणाच्या मध्ये येते, मायटॉसिस आणि DNA रेप्लिकेशन याच्यामधली जी फेज आहे तिला काय म्हटलं जातं, तर G1 फेज असं म्हटलं जातं. नेक्स्ट, या फेजमध्ये सेल काय आहे, मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आहे, वेगवेगळ्या गोष्टी सिंथेसाइज करण्याचं काम करते. तर या फेजमध्ये सेल कंटिन्युअसली ग्रो होतीये, पण DNA अजिबात सिंथेसाइज होत नाही. स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारताना DNA सिंथेसिस कोणत्या फेजमध्ये होतं किंवा कोणत्या फेजमध्ये होत नाही, ह्या दोन्ही अँगलने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. NCERTमध्ये दिलेलं हे स्टेटमेंट आहे की G1 फेजमध्ये DNA सिंथेसाइज होत नाही, मात्र सेल साईजनी ग्रो होते. सो सेल ग्रो होत राहणार आहे, या फेजमध्ये DNA सिंथेसाइज होणार नाही. हे 3च स्टेटमेंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट, it is interval between M phase and DNA replication. In this phase, cell is metabolically active. During this phase, cell grow in size but do not replicate DNA. Cell size नी grow होते पण DNA replicate होत नाही. हे NCERT मध्ये दिलेले स्टेटमेंट. स्टेट बोर्डमध्ये काही पॉईंट वेगळे दिलेले आहेत. तर स्टेट बोर्डमध्ये काय पॉईंट दिलेले आहेत बघा. फर्स्ट थिंग, G1 फेज जी आहे या फेजलाच गॅप फेज 1 किंवा ग्रोथ फेज 1 असं सुद्धा म्हटलं जातं. या फेजला काय म्हटलं जातं, गॅप फेज 1 किंवा ग्रोथ फेज 1 असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर या फेजमध्ये काय तयार होतं, सिंथेसिस ऑफ RNA. सिंथेसिस ऑफ RNA. मग कोणते RNA, तिन्ही RNA दिले, mRNA, rRNA आणि tRNA. तिन्ही टाईपचे RNA जे आहेत ते या फेजमध्ये सिंथेसाइज होत आहेत. याशिवाय प्रोटीनसुद्धा सिंथेसाइज होतात. सो प्रोटीन सिंथेसिससुद्धा या फेजमध्ये होतं. सो हे खालचे जे 3 स्टेटमेंट दिलेत या लाईननंतर खाली, हे स्टेट बोर्डमध्ये दिलेले स्टेटमेंट आहेत. यात फर्स्ट मी सांगितलं, G1 फेज इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज गॅप फेज 1 और ग्रोथ फेज 1 किंवा फर्स्ट ग्रोथ पिरियड.
त्यानंतर ही जी फेज आहे ती कधी होती आहे, इमिजिएटली आफ्टर मायटॉसिस. मायटॉसिस नंतर लगेचच काय आहे, गॅप फेज 1 आहे. दुसरी गोष्ट, या फेजमध्ये काय काय होतं, तर फर्स्ट RNA सिंथेसाइज होतात. RNA 3 टाईपचे असतात. ॲटलिस्ट इंट्रोडक्टरी तरी तुम्हाला माहिती असेल, mRNA, rRNA आणि tRNA. तर हे 3 टाईपचे RNA या फेजमध्ये तयार होतात. याशिवाय प्रोटीन सिंथेसिस होतं आणि अजून एक गोष्ट आहे मेम्ब्रेन सिंथेसिस. तो पॉईंट मी वरती लिहिते. मेम्ब्रेन सिंथेसिस सुद्धा या फेजमध्ये कॅरी आउट केलं जातं. सो मेम्ब्रेनसुद्धा सिंथेसाइज होतं. सो हे खालचे जे 4 पॉईंट मी तुम्हाला सांगितले हे स्टेट बोर्डमध्ये दिलेले. सो दिस इज अबाउट G1 फेज किंवा गॅप फेज 1. त्यानंतर सेकंड फेज आहे S फेज. तर या फेजमध्ये काय होतं बघा, DNA सिंथेसिस और रेप्लिकेशन टेक प्लेस. या फेजमध्ये DNA सिंथेसाइज होणं किंवा रेप्लिकेशन होणं हे जे इव्हेंट आहे तो S फेजमध्ये होतो. मुळात हे जे S स्ट्रीम दिलेलं आहे ते त्याच्यावरूनच दिलेलं आहे. S मीन्स सिंथेसिस. सो हे नीट लक्षात ठेवा, DNA सिंथेसिस किंवा रेप्लिकेशन S फेजमध्ये होतं. G1 फेजमध्ये कधीही DNA सिंथेसाइज होत नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा, या फेजमध्ये अमाऊंट ऑफ DNA पर सेल डबल्स. ओके, सो सेलमध्ये जेवढी काही DNAची अमाऊंट आहे ती काय होणार आहे, डबल होणार आहे. साहजिक आहे, जर DNA सिंथेसाइज झाला, DNA रेप्लिकेट झाला तर ओरिजिनल जो DNA आहे त्याच्यासारखाच अजून तेवढाच DNA तयार होणार. तर नक्कीच DNAची अमाऊंट काय होणार, डबल होणार. पण यात अजून एक स्टेटमेंट दिलेले ते अतिशय महत्त्वाचे. तर बघा, सपोज इनिशियल अमाउंट ऑफ DNA इज 2C. जर इनिशियल अमाउंट DNAची जर 2C असेल तर आफ्टर रेप्लिकेशन इट बिकम 4C. ही अमाऊंट किती होणार आहे, तर 4C एवढी होणार आहे. सुरुवातीला जर 2C असेल तर नंतर DNAची अमाऊंट किती होईल, 4C. इन शॉर्ट DNA कंटेंट काय झालं, डबल झालं. मात्र अजून एक स्टेटमेंट दिलेलं आहे की DNA डबल होतोय मात्र क्रोमोझोम डबल होत नाही. नंबर ऑफ क्रोमोझोम ओके डू नॉट चेंज और नंबर ऑफ क्रोमोझोम डू नॉट इंक्रीजेस और डज नॉट इंक्रीजेस. ओके, सो DNAची अमाऊंट डबल होती आहे. आता बघा, क्रोमोझोम जो आहे तो मुळात कशापासून बनलेला आहे, DNA पासून बनलेला आहे. DNAचं स्ट्राईट वाइंडिंग होतं आणि क्रोमोझोम तयार होतो. मग असा प्रश्न आहे की जर DNA डबल झाला तर क्रोमोझोमसुद्धा डबल झाले पाहिजेत. समजा ही सेल आहे आणि या सेलमध्ये किती क्रोमोझोम आहेत, 2 आहेत. ह्या क्रोमोझोमवरतीच काय आहे, DNA आहे. हा DNA रेप्लिकेट होतोय, डबल होतोय, म्हणजे क्रोमोझोमसुद्धा काय झाले पाहिजेत, डबल झाले पाहिजेत. पण ॲक्च्युली असं होत नाही. बघा, आधी क्रोमोझोमचा नंबर 2 आहे. DNA रेप्लिकेट झाल्यानंतर कार्बन कॉपी तयार झाल्यानंतर क्रोमोझोम 4 झाले पाहिजेत, पण तसं होत नाही. जो काही रेप्लिकेटेड DNA आहे त्याची कॉपी याला अटॅच राहते या वेने आणि याही ठिकाणी या पद्धतीनं. सो क्रोमोझोमचा नंबर आपण काउंट करताना किती काउंट करणार आहे, 2. आधी किती होते, 2 आणि आत्ताही किती आहेत, 2च आहेत. मग रेप्लिकेटेड DNA कुठे गेला, तर रेप्लिकेटेड DNA वाइंड होऊन हे जे तयार झाले याला सिस्टर क्रोमॅटिड असं म्हटलं जातं. हा ओरिजिनल पॅरेंट आणि त्याची ही सिस्टर क्रोमॅटिड हे एकमेकांना अटॅच राहतात, सेपरेट होत नाहीत. सेपरेट कधी होतील, या मायटॉसिसमध्ये ते सेपरेट होतील. तोपर्यंत ते सेपरेट होत नाहीत. जेव्हा हे 2 सेपरेट होतील तेव्हा या पद्धतीनं वेगवेगळे झालेले असतात. मात्र ते आत्ता तरी अटॅच आहेत. आणि सो क्रोमोझोमचा नंबर ओरिजिनली 2 होता, आत्तासुद्धा 2. क्रोमोझोमचा नंबर वाढला का, नाही वाढला. क्रोमोझोमचा नंबर तेवढाच राहतो, अमाऊंट ऑफ DNA मात्र डबल होते. सो जसं मी पहिल्या फेजमध्ये सांगितलं की तिथं DNA रेप्लिकेशन अजिबात होत नाही, हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. तसं S फेज म्हणजे DNA रेप्लिकेशन, DNA सिंथेसिस हे तर फिक्सच आहे की याच्यामध्ये DNA सिंथेसाइज होणार आहे, दुसरं काही नाही.
मात्र याच्यामध्ये हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये अमाऊंट ऑफ DNA पर सेल डबल्स, DNAची अमाऊंट काय होते डबल, पण क्रोमोझोमचा नंबर मात्र इन्क्रीज होत नाही. हे स्टेटमेंट या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. साधारण एस फेजबद्दल NCERTमध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे की ही सिंथेसिस फेज DNA सिंथेसिसची फेज आहे. DNA जो आहे तो डबल होतो, मात्र क्रोमोझोमचा नंबर जो आहे तो इन्क्रीज होत नाही. फक्त एक स्टेटमेंट इथे एक्स्ट्रा दिलेलं आहे स्टेट बोर्डमध्ये, ते म्हणजे हिस्टोन नावाचे जे प्रोटीन आहेत ते सुद्धा सिंथेसाइज होतात. सो इथे स्टेट बोर्डमधलं सेंटेन्स लिहिते, हिस्टोन प्रोटीन आर सिंथेसाइज्ड. ओके, मग असा प्रश्न पडतो की हा हिस्टोन प्रोटीन काय आहे. तर बघा, आपला DNA जो आहे डबल स्टँडर्ड थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. जर अनवाउंड राहिला, उलगडलेला राहिला तर काही मीटर लॉंग आहे, त्याचा गुंता होऊ शकतो, तो नीट यूज करता येणार नाही. मग असं होऊ नये म्हणून त्याचं काय करणार आहे आपण, टाईट वाइंडिंग. जसं आपल्याकडे खूप मोठा थ्रेड आहे, जर खूप मोठा थ्रेड आपण असाच जर ठेवून दिला तर नेक्स्ट टाइम यूज करायला जर तुम्ही घ्यायला गेलात तर त्या थ्रेडचा गुंता होईल. तो गुंता होऊ नये यासाठी आपण थ्रेड काय करतो, एक सपोर्टिंग मटेरियल घेतो आणि त्याच्या बाजूला तो थ्रेड वाइंड करून ठेवतो. सेम वे DNA सुद्धा असा अनवाइंड उलगडलेला असा न ठेवता त्याला वाइंड करून ठेवलं जातं. आणि या ठिकाणी वाइंडिंगसाठी काय यूज केला जातो, तर बघा असा जर लॉंग DNA असेल तर याला वाइंडिंगसाठी हिस्टोन प्रोटीन वापरले, हे सपोर्टिंग मटेरियल वापरलं जातं. सो या ठिकाणी मी 4 हिस्टोन प्रोटीन काढले. ओके, H1, H2A, H2B असे त्याचे वेगवेगळे टाईप आहेत. जसे तुम्हाला इकडे 4 दिसत आहेत असेच पाठीमागे 4, टोटल 8 हिस्टोन प्रोटीन एकत्र येतात आणि हिस्टोनचा ऑक्टोमर तयार होतो. सो ऑक्टोमर तयार झाल्यानंतर याच्यावरती DNA जो आहे तो स्वतःला वाइंड करून घेतो. सो हिस्टोन प्रोटीन काय आहे लक्षात आलं का बघा, हिस्टोन प्रोटीन जे आहे त्याच्यापासून ऑक्टोमर तयार होतो आणि त्या ऑक्टोमरच्या भोवती स्वतःला DNA काय करतो, वाइंड करतो. मग असा एकच ऑक्टोमर आहे का, असे कितीतरी ऑक्टोमर तयार झालेले असतात, कारण आपला DNA खूप लॉंग आहे आणि त्यांच्या बाजूला आपला DNA जो आहे तो वाइंड होतो. कंप्लीट टाईट वाइंडिंग जेव्हा होतं तेव्हा DNAचं असं क्रोमोझोमचं स्ट्रक्चर जे आहे ते तयार होणार आहे. सो हिस्टोन प्रोटीन लक्षात आलं का बघा, ज्याच्या बाजूला DNA वाइंड होईल. तर हे हिस्टोन प्रोटीनसुद्धा या एस फेजमध्येच सिंथेसाइज होतात. सो पहिली जी G1 फेज आहे याच्यामध्ये प्रोटीन तयार झाला, RNA तयार झाला, सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आहे, सेल साईजनी ग्रो होती आहे, मात्र DNA रेप्लिकेट होत नाही. एस फेज जी आहे याच्यामध्ये DNA रेप्लिकेट होतो, सिंथेसाइज होतो, अमाऊंट ऑफ DNA डबल होते, मात्र क्रोमोझोमचा नंबर इन्क्रीज होत नाही. यात हिस्टोन प्रोटीनसुद्धा तयार होतात. आता राहिली G2 फेज. मग G2 फेजमध्ये काय काय इव्हेंट होतात बघा. Okay, so in G2 phase, proteins are synthesized. Proteins are synthesized in preparation of mitosis. पुढच्या मायटोसिसला लागणारे जे काही प्रोटीन आहेत तर ते प्रोटीन याच फेजमध्ये सिंथेसाइज केले जातात. सो इन शॉर्ट G2 फेजमध्ये काय होणार आहे, प्रोटीन सिंथेसिस. G1 फेजमध्ये सुद्धा काय झालं होतं, प्रोटीन तयार झालेले, RNA तयार झालेला, सेल साईजनी ग्रो झालेली. इन द सेम वे G2 फेजमध्ये सुद्धा प्रोटीन तयार होणार आहेत, मात्र कोणते प्रोटीन, तर जे प्रोटीन पुढे मायटोसिससाठी लागणार आहेत ते प्रोटीन या G2 फेजमध्ये तयार केले जातात. सो इन G2 फेज प्रोटीन सिंथेसिस फॉर मायटोसिस ऑकर. नेक्स्ट, सेल ग्रोथ इज कंटिन्युअस. सेल ग्रोथ इज कंटिन्युअस. सेलची जी ग्रोथ आहे ती कंटिन्युअस राहते किंवा याही फेजमध्ये सेल कंटिन्युअसली ग्रो होत राहते. सो दिस इज अबाउट G2 फेज. G2 फेजबद्दल हे 2 स्टेटमेंट आपल्याला NCERTमधून लक्षात ठेवायचे आहेत. प्रोटीन आर सिंथेसाइज्ड इन प्रिपरेशन ऑफ मायटोसिस अँड सेल ग्रोथ इज कंटिन्युअस. याच्यामध्ये प्रोटीन तयार होतील मायटोसिससाठी लागणारे, आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये सेल ग्रोथ जी आहे ती कंटिन्युअस राहील. ओके, याशिवाय स्टेट बोर्डमध्ये काय दिलेलं आहे बघा. स्टेट बोर्डमध्ये फर्स्ट दिलेलं आहे, इट इज सेकंड.
ग्रोथ फेज और गॅप फेज. ही जी आहे ती सेकंड ग्रोथ फेज किंवा गॅप फेज आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, न्यूक्लियस इन्क्रीजेस इन व्हॉल्यूम. न्यूक्लियस इन्क्रीजेस इन व्हॉल्यूम. न्यूक्लियसचा व्हॉल्यूम जो आहे तो इन्क्रीज होतो. सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आहे. सेल इज मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह. ओके. RNA सिंथेसिस. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या NCERT स्टेट बोर्डमध्ये दिलेल्या आहेत की G2 फेज आहे ही सेकंड ग्रोथ फेज किंवा सेकंड गॅप फेज आहे. या फेजमध्ये न्यूक्लियस जे आहे त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह राहते आणि याच्यामध्ये वेगवेगळे RNA सुद्धा सिंथेसाइज केले जातात. आता एक पॉईंट आहे ज्याचं कन्फ्युजन NCERT आणि स्टेट बोर्ड ह्या दोन बुकच्या रिडिंगमध्ये होऊ शकतं. तर याच्यामध्ये फर्स्ट बघा, सेंट्रिओल डुप्लिकेशन. सेंट्रिओल जो आहे तो कुठे डुप्लिकेट होतो? सो सेंट्रिओल डुप्लिकेट इन S फेज. इथं लिहिते मी सेंट्रिओल डुप्लिकेट. ओके. S फेजमध्ये अजून एक इव्हेंट दिला आहे NCERT मध्ये, तो म्हणजे सेंट्रिओल डुप्लिकेट होतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सेंट्रिओल म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. दोन या सेंट्रिओलचा रोल काय असतो ते माहिती पाहिजे. NCERT मध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे इन ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये सेंट्रिओल या फेजमध्ये डुप्लिकेट झालेला पाहायला मिळतो. मग असं का म्हटलेलं आहे की इन ॲनिमल सेल? तर या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स बघा. सेंट्रिओल काय आहे तर आपल्या सेलमध्ये ॲक्टिन फिलामेंट, मायक्रोट्युब्यूल आणि इंटरमिजिएट फिलामेंट या 3 फिलामेंटपासून सेलचं सायटोस्केलेटन जे आहे ते तयार होतं. हे तुम्ही सेल ऑर्गॅनॅलिनमध्ये स्टडी केलेलं असेल. याशिवाय सेंट्रिओल नावाचा एक ऑर्गॅनली, म्हणजे जर ही सेल असेल तर या न्यूक्लियसच्या जवळ सेंट्रिओल नावाचा ऑर्गॅनली जो मायक्रोट्युब्यूलपासून बनलेला असतो तर तो सेंट्रिओल नावाचा ऑर्गॅनली आहे. आणि या सेंट्रिओलपासूनच पुढे स्पिंडल फायबर तयार होणार आहे ज्याच्यामुळे क्रोमोझोम सेपरेट होण्यासाठी मदत होणार आहे. तर हा सेंट्रिओल एकच आहे. S फेजमध्ये हा सेंट्रिओल डबल होतो. याच्यापासून अजून एक सेंट्रिओल तयार केला जातो. सो अकॉर्डिंग टू NCERT हे जे सेंट्रिओलचं डुप्लिकेशन आहे ते कुठे होतं? S फेजमध्ये होतं. काय काय समजलं तुम्हाला बघा. सेंट्रिओल न्यूक्लियसच्या जवळ असणारा एक ऑर्गॅनली आहे जो मायक्रोट्युब्यूलपासून बनलेला असतो. याचा रोल काय असतो तर पुढे न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये, क्रोमोझोमच्या डिव्हिजनमध्ये त्याच्या लागणारे जे स्पिंडल फायबर आहेत ते या सेंट्रिओलपासून तयार होणार आहेत. तिसरी गोष्ट, हा जो सेंट्रिओल आहे तो S फेजमध्येच डुप्लिकेट होतं असं NCERT मध्ये दिलेलं आहे. आणि जर तुम्ही स्टेट बोर्ड बघाल तर असं लिहिलेलं आहे की इन ॲनिमल सेल डॉटर पेअर ऑफ सेंट्रिओल ॲपियर नियर दी न्यूक्लियस इन दिस फेज. म्हणजे स्टेट बोर्डमध्ये दिले की G2 फेजमध्ये सेंट्रिओल डुप्लिकेट झालेला पाहायला मिळतो. पण आपल्याला NCERT नुसार लक्षात ठेवायचं आहे. तर हे लक्षात ठेवा, सेंट्रिओल डुप्लिकेट्स इन S फेज. आता राहिलेला तिसरा क्वेश्चन, ॲनिमल सेल का म्हटलेलं आहे? तर ॲनिमल सेलमध्येच का सेंट्रिओल डुप्लिकेट होतो? कारण सेंट्रिओल हा फक्त ॲनिमल सेलमध्येच असतो आणि काही लोअर प्लांट्समध्ये पाहायला मिळतो. मात्र जे हायर प्लांट्स आहेत या हायर प्लांटच्या सेलमध्ये सेंट्रिओल हा ऑर्गॅनली नसतोच. ओके. त्यामुळे त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे इन ॲनिमल सेल सेंट्रिओल डुप्लिकेट इन धिस S फेज. स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे की G2 फेजमध्ये. मात्र आपल्याला नीटसाठी प्रिपरेशन करायची आहे तर आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे, सेंट्रिओल डुप्लिकेट्स इन S फेज. ओके. सो यावेळी आपल्या इंटरफेजच्या 3 पार्ट, G1 फेज, S फेज आणि G2 फेज, आणि त्यात काय इव्हेंट होतात हे आपण पाहिलं. आता तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. S फेज म्हटलं की सिंथेसिस फेज, DNA रेप्लिकेट होणार, DNA डबल होणार, मात्र क्रोमोझोम डबल होणार नाहीत. G1 फेज म्हटलं की मायटोसिस नंतर लगेचच येणारी G1 फेज. सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आहे, सेल साईजनी ग्रो होतीये, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, यात DNA अजिबात सिंथेसाइज होत नाही. आणि यात काय तयार होत आहे तर प्रोटीन आणि RNA तयार होतात. आणि G2 फेज जी आहे यात सुद्धा सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आहे, सेल कंटिन्युअसली ग्रो होतीये आणि मायटोसिससाठी लागणारे प्रोटीन्स या G2 फेजमध्ये तयार होतात. सो आय होप तुम्हाला G1 फेज, S फेज आणि G2 फेज हे तिन्ही पार्ट इंटरफेसचे समजलेले असतील. जर हे समजलेले असतील तर यानंतर अजून एक पार्ट आहे G0 किंवा क्विसंट स्टेज किंवा क्विसंट फेज. तर ती फेज काय आहे ते आपण पाहणार आहोत. सो बघा,
सो नेक्स्ट क्विसंट स्टेज किंवा G0 फेज काय आहे ते आपण पाहणार आहोत. सो बघा, इन अडल्ट some cells do not divide. For example, heart cell. अडल्टमध्ये काही सेल ज्या आहेत त्या डिवाइड होतच नाहीत. फॉर एक्झाम्पल आपल्या हार्टच्या सेल ज्या आहेत त्या पुन्हा डिवाइड होणार नाही आहेत. सो अशा सेल ज्या डिवाइडच होणार नाहीत तर त्या सगळ्या फेजमधून रन होणार नाहीत की इंटरफेज पुन्हा एम फेज पुन्हा इंटरफेज पुन्हा एम फेज, हे होणारच नाही त्यांच्यामध्ये, कारण त्यांना डिव्हिजनच करायचं नाही, त्या डिव्हिजनसाठी प्रोसीड होणार नाहीत. ओके, अशाही काही सेल असतात. याशिवाय सम सेल डू नॉट divide or some cell divide only occasionally. Divide only occasionally to replace injured cell. बघा, अडल्टमध्ये काही सेल अशा आहेत की ज्या डिवाइडच होणार नाहीत, लाईक हार्ट सेल, आणि काही सेल अशा आहेत ज्या ऑकेजनली डिवाइड होतात गरज पडली तर. समजा बॉडीच्या एखाद्या पार्टमध्ये इंजुरी झाली तर त्या इंज्युअर्ड सेल ज्या आहेत त्यांची जागा भरून काढण्यासाठी डिवाइड होतील. ऑकेजनली गरज पडली तर डिवाइड होतील, अदरवाईज त्या डिवाइड होत नाहीत. मग अशा ज्या सेल डिवाइड होणार नाही आहेत किंवा ऑकेजनली कधी जर गरज पडली तर डिवाइड होतील, अशा ज्या सेल आहेत त्या नक्की यापैकी कोणत्या फेजमध्ये असतात? इंटरफेजमध्ये की एम फेजमध्ये? इंटरफेज म्हणजे सगळी ग्रोथ फेज आहे, वेगवेगळ्या गोष्टींची ग्रोथ सिंथेसिस होतं आणि त्यानंतर सेल दोन पार्टमध्ये डिवाइड होते, याला आपण एम फेज म्हणतो. आता ती एम फेजमध्ये पण नाही आहे आणि याही फेजमध्ये नाही आहे, मग ती कोणत्या स्टेजमध्ये एंटर करते? सो त्या कंडिशनमध्ये सेल एंटर इन इनॲक्टिव्ह स्टेज. सेल इनॲक्टिव्ह स्टेजमध्ये एंटर करते, कॉल्ड G0 फेज और क्वेसंट स्टेज. G0 स्टेज और क्विसंट स्टेज. त्या स्टेजला G0 स्टेज किंवा क्विसंट स्टेज असं म्हटलं जातं. सो पुन्हा एकदा रिपीट करते, जर सेल डिवाइडच होणार नाही तर या इंटरफेजची सुद्धा DNA वगैरे रेप्लिकेट करण्याची गरजच नाही आहे जर तिचं डिव्हिजन होणार नसेल. मग आता ह्या दोन्ही फेजमध्ये नाही, मग ती नक्की कोणत्या स्टेजमध्ये? तर जी सेल आता पुढे कधी डिवाइड होणारच नाही आहे तर ती सेल फर्दर G0 स्टेजमध्ये एंटर करते. ज्या स्टेजमध्ये एंटर केल्यानंतर ती इनॲक्टिव्ह होते किंवा ती क्विसंट स्टेजमध्ये जाते, ती पुन्हा कधीही डिवाइड होणार नाही. मग आता इनॲक्टिव्ह होते म्हणजे ती डेड सेलसारखी झाली आहे का? तर नाही. या स्टेजमध्ये सेल जी आहे ती मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आहे. सेल्स आर मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह. या स्टेजमध्ये सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह राहील. बाकीच्या ज्या काही गोष्टी तिला लागणार आहेत ती करत राहणार आहे, तिच्यामध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन्स कॅरी आउट होणार आहेत, ते तिचं फंक्शन करत राहणार आहे. मात्र ही सेल फक्त डिवाइड होणार नाही. जसं की हार्टच्या सेल आपण म्हटलं की त्या डिवाइड होणार नाहीत. मग हार्टच्या सेलचं जे काही काम आहे ते काम त्यांनी चालू ठेवलेलं आहे, फक्त त्या डिवाइड होत नाही आहेत. सो बाकीची कामं करतायत, एनर्जी तयार होती आहे, रिॲक्शन होती आहे, म्हणजे सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आहे, फक्त ती डिवाइड होणार नाही. सो अशा सेलना बट डू नॉट प्रोलिफरेट. तर अशा ज्या सेल आहेत ज्या मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आहेत पण प्रोलिफरेट होत नाहीत किंवा डिवाइड होत नाहीत, अशा सेल कोणत्या स्टेजमध्ये एंटर करतात? G0 किंवा क्वेसंट स्टेजमध्ये. सो याही पॉईंटवरती MCQसाठी क्वेश्चन असू शकतो, तर तो व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणत्या सेल या स्टेजमध्ये जातात? तर ज्या सेल डिवाइड होणार नाहीत किंवा ज्या सेल ऑकेजनली गरज पडली तर डिवाइड होतात, अशा सेल कोणत्या स्टेजमध्ये जातात? इनॲक्टिव्ह स्टेजमध्ये, ज्या स्टेजला आपण G0 स्टेज किंवा क्वेसंट स्टेज म्हणतोय. मग या स्टेजमध्ये सेल डॉर्मंट होती आहे का? नाही, ती मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आहे, फक्त ती प्रोलिफरेट होत नाही. तर हा पॉईंट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. याशिवाय खाली दोन स्टेटमेंट दिलेले आहेत बघा. इन ॲनिमल सेल
only diploid cell or mitotic division occur only in diploid ॲनिमल सेलमध्ये हे जे मायटोटिक डिव्हिजन आहे, जे मायटोसिस आहे, ते फक्त सोमॅटिक सेलमध्ये किंवा अशी सेल जी डिप्लॉइड आहे, जिच्याकडे सगळा 46 क्रोमोझोमचा सेट आहे, अशाच सेल काय दाखवतात, मायटोसिस हे सेल डिव्हिजन दाखवतात. नीट लक्षात ठेवा, ॲनिमल सेलमध्ये एकतर सोमॅटिक सेल म्हणजे बॉडीच्या सेल, 2 सेक्स सेल, एग आणि स्पर्म, या 2 सेक्स सेल सोडून बाकीच्या ज्या सेल आहेत त्यांना सोमॅटिक सेल म्हटलं जातं. तर त्या सगळ्या सोमॅटिक सेल मायटोटिक हे सेल डिव्हिजन दाखवतात. शिवाय डिप्लॉइड सेल, डिप्लॉइड म्हणजे बघा, एग ही समजा हॅप्लॉइड सेल आहे, क्रोमोझोमचा हाफ नंबर आहे, 23च क्रोमोझोम आहे. स्पर्ममध्ये सुद्धा क्रोमोझोमचा नंबर हाफ आहे, 23च आहे. तर या सेल मायटोसिसने डिवाइड होणार नाहीत. मात्र ह्या दोन्ही सेल जेव्हा फ्यूज होतात, क्रोमोझोमचा नंबर 46 होतो, तेव्हा याला आपण झायगोट म्हणतो. आणि ही आता डिप्लॉइड झाली, ही डिप्लॉइड सेल आता मायटोसिसने डिवाइड होऊ शकते. इन शॉर्ट, ॲनिमलमध्ये अशा हॅप्लॉइड सेल मायटोसिस या मेथडनी कधीही डिवाइड होत नाहीत. फक्त डिप्लॉइड सेलच मायटोसिस दाखवतात इन केस ऑफ ॲनिमल. पण जर आपण प्लांटमध्ये बघितलं, इन प्लांट सेल मायटोसिस ऑकर इन हॅप्लॉइड as well as diploid. प्लांटमध्ये मात्र हॅप्लॉइड ॲज वेल ॲज डिप्लॉइड दोन्ही सेल मायटोसिस या मेथडनी डिवाइड होऊ शकतात. सो हे दोन्ही स्टेटमेंटसुद्धा इम्पॉर्टंट आहे. ॲनिमल सेलमध्ये सेंट्रिओल असतो आणि प्लांट सेलमध्ये सेंट्रिओल नसतो, हायर प्लांट सेलमध्ये, हे आपण आधीच पाहिलं. तसं ॲनिमल सेल जे आहेत यांच्या फक्त डिप्लॉइड सेलच मायटोसिसने डिवाइड होतात. एग आणि स्पर्म सारख्या ज्या हॅप्लॉइड सेल आहेत, जे मेल आणि फिमेल गॅमेट जे हॅप्लॉइड असतात, ते मायटोसिसने डिवाइड होत नाहीत. प्लांट सेलमध्ये मात्र तशी कंडिशन नाही आहे. प्लांट सेलमध्ये डिप्लॉइड सेल ॲज वेल ॲज हॅप्लॉइड सेल दोन्हीही मायटोसिस या मेथडनी डिवाइड होतात. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इंटरफेजबद्दल सगळी इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. इंटरफेजमध्ये येणारे G1 फेज, S फेज आणि G2 फेज, या तिन्ही फेज आपण डिटेल पाहिलेला आहे. यानंतर नेक्स्ट M फेज आणि त्यातले जे इव्हेंट आहेत मायटोसिसमधले, ते इव्हेंट आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र लेसन रीड करताना मी ज्या ज्या पॉईंटवरती फोकस केलं, NCERT रीड करताना त्या पॉईंटना अंडरलाईन करा आणि ते व्यवस्थित लक्षात ठेवा. सो थँक्यू.